मंडळी, पिक्चरच्या शेवटी दी एंड दिसतोय, पण कमाईचा हिशोब कधी संपत नाही. तुमचं तिकीट, थिएटरवाल्यांचा नफा, हिरोची फीस आणि निर्मात्यांची कमाई सगळी गणिती इतकीच काढलेली असतात की यासाठी वेगळा पिक्चर बनायला हवा. पण टेन्शन घेऊ नका, आज आपण ही सगळीच काढलेली गोष्ट सविस्तर समजून घेणार आहोत. नमस्कार, मी चंद्रकांत आणि तुम्ही बघताय रियालिटी. चित्रपटगृह म्हणजे थिएटर कसं पैसे कमवतं? थिएटरवाल्याचा मुख्य पैसा असतो तिकीट आणि कॅन्टीन विक्रीतून. तिकिटाची कमाई सुरुवातीच्या आठवड्यात थिएटरची कमाई आणि पिक्चर निर्मात्याची कमाई वेगळ्या फॉर्म्युल्यावर असत्या. पहिल्या आठवड्यातील कमाईचं विभाजन साधारणतः 50 ते 60% निर्मात्यांच्या खात्यात जातं, पण उरलेलं थिएटरवाले ठेवतात. दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यात हे प्रमाण बदलतं. निर्मात्यांना 30 ते 40% मिळतं, तर थिएटरवाले मोठा हिस्सा उचलतात. कॅन्टीन विक्रीतून कमाई. तुम्हाला वाटतं तिकीट महाग आहेत, पण खरी कमाई होत्या पॉपकॉर्न, कोल्ड्रिंक्स आणि स्टेइंग विंग असतात की नाही त्यातनं. साधारणतः थिएटरची 60 ते 70% कमाई कॅन्टीन विक्रीतून होते. उदाहरण द्यायचं झालं तर 20 रुपयाच्या पॉपकॉर्नसाठी तुम्ही 300 रुपये मोजता. पहिल्या आठवड्यात कमाईचं विभाजन कसं होतं? आता बघा मंडळी, पिक्चर रिलीज झाल्यावर पहिला आठवडा सगळ्यात महत्त्वाचा असतो, कारण त्यातला पैसा जास्त प्रमाणात निर्मात्यांना जातो. पहिल्या आठवड्यात 50 ते 60% निर्मात्यांना तर 40 ते 50% थिएटरवाल्यांना मिळतं. जर पिक्चर हिट झाला तर पुढच्या आठवड्यातही बऱ्यापैकी कमाई होते, पण फ्लॉप झाला तर थिएटरवाले लगेच रेट कमी करतात, आठवड्यातून शोज कमी करतात. दुसऱ्या आणि तिसरा आठवडा आणि नंतरचं सूत्र. दुसऱ्या आठवड्यातही कमाईचं प्रमाण बदलतं. आता निर्मात्यांना फक्त 30 ते 40% मिळतात आणि थिएटरवाल्यांना 60 ते 70% फायदा होतो, कारण दुसऱ्या आठवड्यात पिक्चर बघायला लोकांची गर्दी कमी होते. जर पिक्चर सुपरहिटच असेल तर थिएटरवाले शो चालू ठेवतात, पण निर्मात्यांना हिस्सा 20 ते 30% होतो. बाकी पैसा थिएटरवाल्यांना. OTT आणि सॅटेलाइट राईट्स. थिएटरमध्ये जास्त कमाई नसेल तर पिक्चर निर्माते OTT प्लॅटफॉर्म किंवा TV राईट्स विकून कमाई करतात. त्यामुळे फ्लॉप पिक्चरवरही तोटा भरून निघतो. हिरो हिरोईनला पैसे कसे मिळतात? आता बघा, हिरो हिरोईनचं गणित वेगळं असतं. मोठे स्टार्स थेट फी घेतात, जसं की 20 कोटी ते 100 कोटी. आता अल्लू अर्जुननं पुष्पासाठी 300 कोटी घेतलं, तो भाग वेळा. काही स्टार्स प्रॉफिट शेअरिंग डील करतात, म्हणजे पिक्चर हिट झाला तर एकूण कमाईतून 10 ते 15% हिस्सा घेतात. नवीन हिरो हिरोईनला मात्र कमी पैसे मिळतात, त्यांना अनुभवासाठी काम दिलं जातं, तेच लय आहे. म्हणून बघा मंडळी, पिक्चर हिट असो वा फ्लॉप, पैसे मात्र थिएटरवाले आणि निर्माते दोघेही उकळत असतात. पण तुमचं मनोरंजन करून ते तुमचं प्रेमही जिंकतात, हे मात्र खरं आहे. तर मंडळी, हा विषय भारी वाटला ना? तुमचं मत सांगा. थिएटरवाले जास्त हुशार की पिक्चर बनवणार आहे? व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओत अजून एका भन्नाट विषयावर भेटूया. तोपर्यंत जय हिंद.